नमस्कार. आज आपण शेअर बाजाराच्या दोन मोठ्या नावांबद्दल म्हणजे BSE आणि NSE बद्दल जाणून घेणार आहोत. भारतीय अर्थव्यवस्थेचं हे जे काही हृदय आहे ना, तेच आपण आज समजून घेऊया. आपण अनेकदा बातम्यांमध्ये ऐकतो, अरे सेन्सेक्स आज वाढला. पण याचा खरा अर्थ काय असतो असा प्रश्न कधी पडलाय का? चला तर आज या सगळ्या आर्थिक शब्दांमागचं गणित एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. बरं, शेअर बाजाराला समजून घ्यायचं असेल तर आधी त्याच्या मुळाशी जावं लागेल, म्हणजे स्टॉक एक्सचेंजेस. आता हे स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक अशी जागा आहे जिथे कंपन्यांचे शेअर्स म्हणजेच त्या कंपनीच्या मालकीचे छोटे छोटे हिस्से खरेदी विक्री केले जातात. कल्पना करा, ही एक मोठी भाजी मंडई आहे, पण फरक इतकाच की इथे भाज्यांऐवजी कंपन्यांच्या मालकीचा व्यापार होतो. हे जे वाक्य आहे ना, अर्थव्यवस्थेचा कणा, हे खूप महत्वाचं आहे. कारण ही एक्सचेंजेस फक्त काही इमारती नाहीत, तर आपल्या संपूर्ण आर्थिक व्यवस्थेचा आधारस्तंभ आहेत. देशाची आर्थिक प्रगती कशी होणार, गुंतवणूकदारांना किती विश्वास वाटणार, हे सगळं यावरच अवलंबून असतं. ठीक आहे, मग चला सुरुवात करूया बाजारातल्या सगळ्यात जुन्या खेळाडूपासून, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अर्थात BSE. आशियातलं सगळ्यात जुनं स्टॉक एक्सचेंज. विचार करा, याचा प्रवास किती मोठा आणि ऐतिहासिक असेल. एका छोट्याशा नेटिव्ह शेअर अँड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशनपासून सुरुवात करून आजच्या आधुनिक वेगवान स्वरूपापर्यंत BSEने खरंच खूप मोठे बदल पाहिले आहेत. आणि BSE किती मोठं आहे हे या आकड्यावरून लक्षात येतं. तब्बल 5,500 पेक्षा जास्त कंपन्या इथे लिस्टेड आहेत. हा आकडाच सांगून जातो की BSE जगातील सर्वात मोठ्या एक्सचेंजेसपैकी एक का आहे. आता BSE बद्दल तर झालं. चला आता वळूया त्याच्या आधुनिक प्रतिस्पर्ध्याकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSE. NSE हे BSEच्या तुलनेत खूप नंतर आलं होत, पण ते सुरुवातीपासूनच एका आधुनिक विचाराने बनवलं गेलं होतं. त्याचा मुख्य उद्देश एकच होता, बाजारात जास्तीत जास्त पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणणे. NSEने आणलेला सगळ्यात मोठा आणि क्रांतिकारी बदल म्हणजे ही पूर्णपणे डिजिटल स्क्रीन आधारित ट्रेडिंग सिस्टीम. या एका गोष्टीमुळे काय झालं माहितीये, जो काही कागदावर चालणारा व्यवहार होता तो कायमचा बदलला आणि संपूर्ण देशभरातल्या गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजारात काम करणं एकदम सोपं होऊन गेलं. जेव्हा आपण या दोघांना समोरासमोर ठेवतो तेव्हा त्यांची खरी ताकद दिसते. NSE व्यवहारांच्या बाबतीत मोठा आहे, तर BSEवर लिस्टेड कंपन्यांची संख्या प्रचंड आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत NSEने बाजी मारली आणि त्याची पोहोचही जवळजवळ प्रत्येक शहरात आहे. खरं तर या दोघांमधल्या स्पर्धेमुळेच आपल्याला म्हणजे भारतीय गुंतवणूकदारांना चांगल्या सेवा मिळत गेल्या. ओके, तर BSE आणि NSE काय आहेत हे आपण पाहिलं. पण यांची कामगिरी मोजायची कशी? इथूनच खरी गोष्ट सुरू होते निफ्टी आणि सेन्सेक्सची. हे निर्देशांक किंवा इंडायसेस म्हणजे काय? तर हे बाजाराचा मूड मोजण्याचं एक साधन आहे, अगदी बॅरोमीटरसारखं. यात काही निवडक मोठ्या कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतींवर लक्ष ठेवलं जातं. जर या कंपन्या चांगली कामगिरी करत असतील तर निर्देशांक वर जातो आणि आपण म्हणतो की बाजार तेजीत आहे. प्रत्येक एक्सचेंजचा स्वतःचा एक मुख्य निर्देशांक आहे. सेन्सेक्स जो BSEचा आहे तो टॉप 30 आर्थिकदृष्ट्या मजबूत कंपन्यांवर नजर ठेवतो आणि दुसरीकडे आहे निफ्टी 50 जो NSEचा आहे आणि तो टॉप 50 वेगवेगळ्या क्षेत्रांतील कंपन्यांवर नजर ठेवतो. म्हणूनच जेव्हा आपण ऐकतो की सेन्सेक्स वाढला, त्याचा सरळ अर्थ असा होतो की BSEवरच्या मुख्य कंपन्यांची कामगिरी चांगली चालली आहे. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न, हे बाजार दिवसभर चालतात कसे? त्यांचं वेळापत्रक काय असतं? चला ते पाहूया, कारण शेअर बाजाराचं काम एकदम शिस्तबद्ध पद्धतीने चालतं. सोमवार ते शुक्रवार शेअर बाजाराचा दिवस या 3 मुख्य टप्प्यांमध्ये विभागलेला असतो. यातली जी मुख्य वेळ आहे ती म्हणजे सकाळी 9:15 ते दुपारी 3:30. ह्याच वेळेत सगळ्यात जास्त खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. तर मग आता या सगळ्या माहितीनंतर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. निफ्टी 50 जास्त कंपन्यांवर लक्ष ठेवतो, पण सेन्सेक्सचा इतिहास खूप मोठा आहे. मग आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेची खरी कहाणी कोण सांगतं, सेन्सेक्स की निफ्टी? हा एक असा प्रश्न आहे ज्यावर विचार करायला हवा.